गुप्तधनासाठी माणिकगड किल्ला गेटच्या पायथ्याशी जेसीपीने खोदकाम, वन विभागाचे दुर्लक्ष। जिवती तालुक्यातील ऐतिहासिक माणिकगड किल्ला हा पर्यटन स्थळ म्हणून घोषित झाल्यानंतर या ठिकाणी शनिवार, रविवार व इतर दिवशी असंख्य पर्यटक व विद्यार्थी किल्ला पाहण्यासाठी येतात। तेव्हा मुख्य गेटमध्ये जाण्या अगोदर त्यांना पास दिल्या जाते। त्यानंतर ते गेटमधून आतमध्ये गेल्यानंतर संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी त्यांना परवानगी मिळत असते। माणिकगड किल्ला बांधकामासाठी रेती, गिट्टी, दगड व चुनखडी यांचा वापर करताना ट्रॅक्टर, जेसीबी व इतर कुठलेही वाहन किल्ल्यावर नेण्याची परवानगी नाही। तेव्हा करोडोंची कामे झाली असली तरीही तेथील कामासाठी साहित्याची ने-आण गाढवाद्वारे केलेली आहे। त्यामुळे या जेसीबीचा वापर करण्यासाठी स्थानिक कर्मचारी यांनीच सहकार्य केले असल्याचे संशय सर्वांना दिसून येत आहे। अत्यंत वर्दळीच्या असलेल्या मुख्य गेटपासून 100 ते 150 फूट अंतरावर दुसरा गेट आहे। या गेटच्या डाव्या बाजूला 15 दिवसांपूर्वी सबल टिकास पावडे या माध्यमातून खोदकाम करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस तिथे किल्ल्यावर जाणारे व पर्यटकांना गाईडलाईन करणारे कर्मचारी यांना खोदकाम केल्याचे हे दृश्य दिसून आले। यामुळे या मागचं मोठं गुपित असून यामध्ये स्थानिक व बाहेरील व्यक्तीच्या माध्यमातून गुप्तधन काढल्याची माहिती जुने जाणकार करीत असल्याने यासंदर्भात समिती अध्यक्ष श्री नानाजी मडावी यांनी जिवती पोलीस स्टेशन येथे दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी तक्रार दाखल केली आहे। असून वनपरिक्षेत्राधिकारी, तहसीलदार, डीएफओ, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व पुरातत्व विभाग कारवाई करावी असे। किल्ल्यावर खोदकाम केल्याची माहिती तेथील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वनरक्षकाला दिल्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना व समिती पदाधिकाऱ्यांनाही सांगितले नाही। त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशन व सर्व विभागांना तक्रारी दाखल केल्या आहेत। श्री नानाजी मडावी, अध्यक्ष, संयुक्त वन व्यवस्थापन समिती, मारोतीगुडा, जिवती तहसील। रिपोर्टर लहुजी गोतावलेची रिपोर्ट। या आतमध्ये जाणारे गेट आहेत। गेटमधून कुठले गाडी घोड्याचा वाहन जायचं शक्य नाही। तरी पण यावेळेस त्यांचे जेसीबी आणून या ठिकाणी खोदकाम करून याचा गुप्तधन काढायच्या विचाराने त्यांनी अशा प्रकारे घडलेला आहे। तिथं मातीचा एवढी मोठी कमीत कमी 15-20 फूट खोल खोदलेला असा अंदाजा दिसते आणि हे माती पूर्ण बाहेर काढलेला आणि ते गुप्तधन काढून मग पुन्हा जसा ना तसा ते माती त्याचा खड्डे बुजवला गेलेला असं त्याचा निदर्शनात येत आहे। तर मला आता 100% गुप्तधन काढलेला असा अंदाज माझा लागत आहे।